ठिकाण बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ। 11 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र दिसले। आजारी राऊतही पहिल्यांदाच दिसले। शिवसैनिकांमध्ये भाऊक वातावरण। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13वा स्मृतिदिन। या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले। विशेष म्हणजे तब्बल 11 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्मृतीस्थळावर एकत्र दिसले, तर आजारी संजय राऊत भाऊ सुनील राऊतांचा हात धरून स्मृतीस्थळावर आलेले पाहायला मिळालं। नेमकं काय घडलं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त ठाकरे कुटुंबियांकडून शिवाजी पार्कवर अभिवादन करण्यात आलं। यावेळी ठाकरेंची सेना आणि मनसे कार्यकर्तेही एकत्र दिसले, तर खासदार संजय राऊत आजारी असल्यानं सध्या घरीच आराम करतायत, पण बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राऊतही स्मृतीस्थळी पोहोचले। यावेळी त्यांनी भाऊ सुनील राऊत यांचा हात हातात धरल्याचं पाहायला मिळालं। स्मृतीस्थळावर आधी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आले, सोबतच आदित्य आणि तेजस ठाकरेही पोहोचले। पाठोपाठ राज ठाकरे तिथं दाखल झाले। यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वतः समोर येत राज सोबत बाळासाहेबांना अभिवादन केलं। त्यानंतर राज ठाकरे कुटुंब आणि कार्यकर्त्यांसोबत स्मृतीस्थळी काही वेळ बसले। यावेळी एका बाजूला आदित्य आणि एका बाजूला उद्धव बसले होते, तर या दोघांच्या मध्ये राज ठाकरे बसल्याचं पाहायला मिळालं। काही काळ या दोघांमध्ये बोलणंही सुरू होतं। हे चित्र पाहून ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये समाधान असल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान प्रकृतीच्या कारणास्तव खासदार संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबर पासून घराबाहेर पडणं पूर्णपणे बंद केलं होतं। त्यांच्यावर रुग्णालयातही काही काळ उपचार झाले। मात्र स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांच्या स्मारकाचं दर्शन घ्यायला राऊत पहिल्यांदा घराबाहेर पडले। रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर राऊत घरीच असतात। राजकीय जीवनातून काही काळ दूर राहण्याबाबतही राऊतांनी माहिती दिली होती। स्मृतीस्थळावर जाण्यासाठी राऊत आज पहिल्यांदाच बाहेर पडले। शिवाजी पार्कवर राऊत गाडीतून बाहेर पडले तेव्हा त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी त्यांना आधार दिला। यावेळी संसर्ग टाळण्यासाठी राऊतांनी तोंडावर मास्क लावला होता। भाऊ सुनील राऊत यांचा हात पकडून संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं। दरम्यान निवडणुकांमध्ये ठाकरे सेना आणि मनसेच्या युतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजूनही त्याबाबत घोषणा झालेली नाही, तर काँग्रेसकडून राज ठाकरेंना जाहीर विरोधही होताना दिसतोय, तर मनसेकडूनही काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं जात आहे। हे सगळं राजकीय चित्र असताना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून शिवसैनिक मात्र भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।